नमस्कार मैत्रिणींनो. तर आता ह्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला बीपीचे त्रास चालू झाले आहेत. तर आता पहिले 50-60 वयाच्या पुढे बीपीचे त्रास चालू व्हायचे. परंतु आता लवकरच बीपीचे पेशंट आपल्या लक्षात येत आहे. जर अटॅक येण्याचं प्रमाण जास्त झालं आहे. तर मग हाय बीपी, लो बीपी असे बीपीचे प्रकार आहेत. तर कोणाला लो बीपीचा त्रास असतो, कोणाला हाय बीपीचा त्रास असतो. पण जर लो बीपी असेल तर ते लवकर वाढत नाही. तर पण मग लो बीपीचा पेशंट जर तुमच्या घरात असेल, तर सर्वांना आपल्या हा घरगुती उपाय माहिती पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर त्यासाठी आपल्याला जर समजा कोणाचं बीपी जर लो झालं, तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपण प्रथम उपचार काय केला पाहिजे? ते मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्या घरामध्ये साखर आणि मीठ असतं. तर आपण काय करायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ, चिमूटभर नाही, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि तो घोळ तयार करायचा आहे, घोल. आणि तो आपल्याला पेशंटला, जर समजा पेशंट बेशुद्ध जरी असेल, तरी त्याच्या तोंडामध्ये आपल्याला चमच्याने टाकायचं आहे. आणि जर समजा पेशंट जागं असेल, तर त्यांना एक घूट प्यायला द्यायचा आहे. पूर्ण ते 1 ग्लास त्यांना पाजून द्यायचा आहे. तर त्याच्याने काय होतं, तर आपला ब्लड व्हॅल्यू वाढतो. तर त्याचं म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये वाहण्याचं प्रमाण थोडंसं वाढतं, जलद होतं. तर त्याच्याने आपला बीपी वाढण्यास मदत होते. तर बघा, तुम्ही असा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. आणि ज्यांचेही बीपी लो असतील किंवा हाय असतील, तर मी हाय बीपीसाठी सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ लो बीपीवाल्यांसाठी नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कसा वाटला तुम्ही लाईक करा, शेअर कमेंट करा.